क्रीडा रसिको पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतोय कबड्डीच्या या महासंग्रामात. सुरू होतोय हा अंतिम फेरीचा सामना. एक बाजूला आहे अंबिका सेवा संघ तर दुसऱ्या बाजूला आहे चेंबूर क्रीडा केंद्र. मुंबई उपनगरातील दोन बलाढ्य संघ इथे क्रीडांगणात दाखल झाले. त्या अंतिम फेरीच्या या मानाचं हे पारितोषिक मिळवण्यासाठी चढाई करतोय. चेंबूर क्रीडा केंद्राचा हा खेळाडू 2 नंबरची जर्सी घालून सूरज कनोजिया हे यशस्वी चढाई करत पुन्हा एकदा आपल्या क्रीडांगणात दाखल होतोय. योगेश जगदाळे यानंतर चढाई करतोय अंबिका सेवा संघासाठी 3 नंबरची जर्सी घालून योगेश हा उजव्या कोपऱ्यातली चढाई. गुणफलक झालाय 2 विरुद्ध 4. 4 गुण झालेले आहेत. नक्कीच चेंबूर क्रीडा केंद्राचे अतिशय उत्तम अशी पकड करत या संघाने 4 गुण प्राप्त केले तर 2 गुणांवरती अजूनपर्यंत सहमती घ्यावी लागली आहे ती म्हणजेच अंबिका सेवा संघाला. यानंतर 11 नंबरची जर्सी घालून अक्षय बोरकर ताकदवान खेळाडू, अतिशय चपळ असा खेळाडू आपल्या ताकदीवरती शक्तीवरती आणि आपल्या चपळपणावरती आपल्या संघाला विजय प्राप्त करून देतो. आणि बघू शकतो आपण जे सांगतोय पण यावेळेस मात्र सरस ठरतोय. सीमारेषेवरून पुन्हा परतून आणला अक्षयला अंबिकाच्या खेळाडूंनी आणि नक्कीच हा एक गुण मिळाला अंबिकासाठी. थर्ड रेडसाठी कॉल दिलाय अंपायर्सने, संबंधिकाऱ्यांनी ही दिलाय थर्ड रेडचा कॉल आणि या थर्ड रेडच्या कॉल सोबत नक्कीच टच पॉइंट शुभम दिडवाल या खेळाडूने मिळवलाय. दोन्ही संघाचा हा समान गुणफलक 4 विरुद्ध 4. पुन्हा एकदा चढाईसाठी 2 नंबरची जर्सी घालून सूरज कनोजिया चढाई करतोय उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्याकडे. आत्मविश्वासाने सूरजला कर्णधाराने इथे चढाईसाठी पाठवलेलं आहे. सागर इथे आत्मविश्वासाने पाठवला आणि या आत्मविश्वासाला खरा ठरत सूरज आपल्या संघासाठी 1 गुण घेऊन आलाय. थर्ड रेडला सुरक्षित परतत आपल्या संघासाठी 1 गुण मात्र त्यांनी मिळवलेला आहे. आणि यावेळेस थर्ड रेडसाठी अंबिकावरती ही आलेली संधी. शुभम चढाई करतोय डाव्या कोपऱ्यातून आणि गुण मिळवलाय पुन्हा एकदा. अतिशय अतिशय चुरशीचा हा सामना सुरू आहे. दोन्ही संघ 4 आणि 5 या गुणांवरती इथे अजून स्टिक झालेले आहेत.
5 गुण अंबिका अंतिम फेरीचा सामना खेळण्यास होता. त्यामुळे या सामन्यामध्ये चुरसी पाहायलाच मिळेल आणि दोन बलाढ्य संघ जेव्हा एक दुसऱ्याशी जेव्हा झुंज करतात तेव्हा त्या सामन्यामध्ये अधिक रंगतदार खेळ पाहायला मिळतो, अधिक जोशपूर्ण खेळ पाहायला मिळतो आणि बऱ्याच नवोदित खेळाडूंना या सामन्यातून या खेळाडूंपासून बरंच काही शिकण्यासाठी मिळत असतं. ते बोनस मिळवण्याचा प्रयत्न योगेशचा उजव्या बाजूने चढाई करतोय, बोनस मिळवण्याचा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न यशस्वी ठरतोय. गुण मिळतोय अंबिकाच्या संघाला, गुण वाढतोय. उत्कृष्ट कबड्डीपट्टू 6-6. एकनाथ खामकर, कैलासवासी एकनाथजी खामकर यांच्या भगिनी प्रेमा खामकर या ठिकाणी आजच्या या कबड्डी महोत्सवासाठी उपस्थित झालेल्या आहेत. शिवसेना शाखा क्रमांक 159च्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रेमाजींचा सत्कार उपशाखा संघटिका कदमताई यांना विनंती आहे की आपण करायचं आहे. सुजाताताई कदम, शुभम दिनवालची खामकर यांच्या भगिनी उत्कृष्ट कबड्डीपट्टू सुराची चढाई पुन्हा एकदा दोन्ही कोपऱ्यांमधून. आजचा हा अंतिम फेरीचा दिवस असल्यामुळे बरेचसे मान सन्मान इथे होत आहेत, त्यामुळे आपल्या थेट प्रक्षेपणातून समालोचनासाठी काही अडचणी नक्कीच येत आहेत. योगेश जगदाळे चढाईसाठी अंबिका संघाचा खेळाडू, अतिशय उमदा खेळाडू, उत्कृष्ट चढाई करणारा हा खेळाडू. बोनससाठीचा हा प्रयत्न होता आणि अंबिकासाठी गुण घेऊन येतो योगेश. गुण होत आहेत 7.
पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतो आहोत थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून. अंतिम फेरीचा सामना सुरू आहे आणि या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये इथे घेतलेली टेक्निकल विश्रांती टाइम ऑफ घेतलेला आहे व्यूअरसाठी बदलण्यासाठी आणि नक्कीच या सामन्याचा फर्स्ट हाफ सुरू आहे. फर्स्ट हाफ मध्ये गुण झालेले आहेत 8 गुण अंबिकाचे, तर अंबिका सेवा संघाचे, तर चेंबूर क्रीडा केंद्राचे 9 गुण झालेले आहेत. मात्र 1 गुणाची आघाडी अजूनपर्यंत हा संघ घेऊ शकलाय. काही व्यूहरचनांमध्ये नक्कीच बदल होतील. खेळाडूंमध्ये पुन्हा एकदा विश्वास आणि ऊर्जा निर्माण करण्याचा हा प्रशिक्षकांचा हा वेळ आणि प्रयत्न असतो. सामनाधिकारी पुन्हा एकदा आपल्या पोझिशनवरती येत आहेत आणि म्हणजेच वेळ होते की सामना सुरू होण्याची. अंतिम फेरीचा सामना आहे. कबड्डीच्या महासंग्रामातला हा प्रथम श्रेणी पुरुष गटातला हा अंतिम सामना इथे सुरू आहे. क्रीडा रसिको, 8 विरुद्ध 9चा गुणफलक आणि पुन्हा एकदा चढाई सुरू होतोय. सामना सुरू होतोय. दोन्ही बाजूला अतिशय उत्तम खेळ, पकड आणि चढाई या दोन्ही क्षेत्रातून पुन्हा एकदा सूरज कनोजी याची ही चढाई चेंबूर क्रीडा केंद्रासाठी. चेंबूर क्रीडा केंद्रासाठी ही असलेली अतिशय उत्तम खेळ सूरजने या सामन्यामध्ये केलाय. यापूर्वीच्या सामन्यामध्ये उपांत्य फेरीमध्ये सुद्धा केला आणि नक्कीच त्याच बलबूत्यावरती संघ अंतिम फेरी तिथे दाखल झाला. मनावरच कंट्रोल जे आहे, मनावरचा ताबा जो आहे या खेळामध्ये अतिशय महत्वपूर्ण ठरतो. पण त्यावेळेस शरीर मात्र अगदी उष्णतेने भरलेलं असतं. मध्यांतर होतोय या विशाल सोबत. सामनाधिकाऱ्यांच्या 9 गुण झालेले आहेत चेंबूर क्रीडा केंद्र आणि 8 गुण झालेले आहेत अंबिका या संघाचे. 1 गुणाची मात्र आघाडी मध्यांतरापर्यंत आहे चेंबूर क्रीडा केंद्र या संघाकडे. भेटूया या विश्रांतीनंतर. क्रीडा रसिको, पुन्हा एकदा मध्यांतर संपताच. धन्यवाद.
नमस्कार क्रीडा रसिको, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं कबड्डीच्या महासंग्रामात. 22 मे ते 25 मेच्या दरम्यान सुरू असलेली स्पर्धा पुन्हा एकदा मध्यांतरानंतरचा खेळ सुरू होतोय आणि पहिल्याच चढाईत सूरज कनोजिया आपल्या चेंबूर संघासाठी 2 गुण घेऊन येतोय आणि गुणफलक होतोय 11 गुण. पहिलीच चढाई मध्यांतरानंतरची. प्रथम श्रेणी पुरुष गटाची ही अंतिम फेरीचा सामना अंबिका सेवा संघाविरुद्ध चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर या दोन संघांमध्ये ही लढत सुरू आहे. 8 विरुद्ध 11चा हा गुणफलक आहे. ऑल आउटची नामुष्की उडवू शकते ती म्हणजे अंबिका संघावरती, परंतु तीनही महत्वाचे खेळाडू. शैलेश अजूनही क्रीडांगणात आहे. अतिशय शांत खेळ करणारा शैलेश ही त्याची ओळख आहे, परंतु नक्कीच यावेळेस मात्र संघाला त्याच्या अनुभवाची आणि त्याच्या उत्तम खेळाची गरज आहे. अंबिका संघाला ऑलआउटच्या अगदी मुखाग्नी समोर उभा आहे. नक्कीच शैलेशचा हा बहारदार खेळ आपण पाहणार आहोत या पुढच्या चढाईत. या सामन्यातली ही त्याची पहिली चढाई आहे. महेंद्र गायकवाड यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचंय. महेंद्र गायकवाड आपण या ठिकाणी यायचंय. महेंद्र नक्कीच अनुभवाबद्दल मी म्हणत होतो शैलेशच्या, आणि नक्कीच शैलेशने अगदी आपल्या नावाप्रमाणे इथे खेळ केलेला आहे, आपल्या प्रतिभेप्रमाणे इथे खेळ केलेला आहे. दोन गुण प्लस बोनस असे 3 गुण मिळवलेले आहेत आणि गुणफलक झाला 11चा. आणि या 3 गुणांनी हा आत्मविश्वास वाढतोय आणि इथे मात्र पकड पडते ती अक्षय बोरकरला. आत्मविश्वास वाढतोय आणि नक्कीच ह्या आत्मविश्वासासोबत 12 गुण झालेत अंबिका सेवा संघाचे. एक बाजूला संघ होता की ऑल आउटच्या मुखाग्नी समोर, परंतु आता मात्र संघात क्रीडांगणात दाखल झाले तब्बल 6 खेळाडू. खोलवरची चढाई यावेळेस, आणि नक्कीच शुभमने एक रनिंग टच पॉइंट घेतलेला आहे. सागरला बाद केले. नक्कीच महत्वाचा हा गुण आहे. हा महत्वाचा गुण सामन्याचा निकाल बदलू शकतो. 13 गुण झालेले आहेत अंबिका संघाचे. मध्यांतरानंतर थोडासा हा बदलता धावफलक, बदलता गुणालेख 13 विरुद्ध 11. यशस्वी चढाई करत परतीला मार्गाला होता. पुन्हा एकदा शुभम चढाईसाठी 3 खेळाडू आहेत, त्यामुळे शुभमला इथे जर पकड पडते तर सुपर कॅच होऊ शकते आणि ही सुपर कॅच झाला तर 2 गुण मात्र मिळू शकतील चेंबूरला. मात्र शुभम सावध रीतीनं परतून क्रीडांगणात दाखल होतोय. थर्ड रेड आहे. अतिशय खोलवर चढाई करण्याची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र पकड झाली आहे अक्षयला आणि
सेकंड हाफ मधला हा फर्स्ट टाइम ऑफ घेतलाय. विहार रचनांमध्ये बदल होतोय. शैलेश सारखा सिनियर खेळाडू संघात आहे. शुभम सारखा अग्रेसिव्ह एक परफेक्ट रायडर या संघात आहे. योगेश जगदाळे सारखा एक उत्तम अष्टपैलू खेळाडू संघात आहे. आणि या बलबुत्यावरती या संघाचा हा चढता आले की आपण पाहतोय. गुणफलक होतोय 14. मध्यांतरापूर्वी पिछाडीवरती असलेला अंबाकाचा संघ यावेळेस मात्र आघाडीवरती जातोय आणि अगदी खोलवर जाऊन ही गुण मिळवलाय. अतिशय उत्तम अशी ही चढाई शुभमची आणि हा गुण मिळवून ऑल आउटच्या मुखाग्रीवर आता मात्र बदलता गुण आणि चेंबूरचा संघ. शेवटचा खेळाडू जर्सी क्रमांक 5. शेवटचा खेळाडू होता आणि एक गुण मिळवलाय. बोनस मात्र मिळू शकला नाहीये त्याला. पुन्हा एकदा शुभम चढाईसाठी खोलवरची चढाई करतोय. आणि ही जबरदस्त अशी होऊ शकते. जबरदस्त अशी ही पकड. सुपर कॅच. शुभम सारख्या खेळाडूला पकड होते आहे तेव्हा नक्कीच सुपर कॅच हे 2 गुण नव्हे तर क्रीडा रसिकांचा जोश सांगू शकतो. सुपर कॅच सोबत गुण होत आहेत 14 विरुद्ध 15. आणि पुन्हा एकदा सूरज इथे मैदानात आलाय चढाईसाठी. एक प्रमुख चढाईपटू संघाचा हा प्रमुख चढाईपटू सूरज चढाई करतोय. पुन्हा एकदा ही नामी संधी असू शकते. 2 खेळाडूंमध्ये शुभम सारख्या खेळाडूला जेरबंद करण्यात यश मिळालं होतं चेंबूरच्या खेळाडूंना. यावेळेस मात्र शैलेश स्वतः चढाईला. 3 खेळाडू आहेत ज्यांनी ताकदवर शुभम दिडवडला चिरबंद केलं होतं. पण शैलेश मात्र कोणती जोखीम घेत नाही. हाच अनुभव आहे. थर्ड रेड साठी सूरज नक्कीच महत्वाचे रेड ठरणार आहे. अतिशय चप्पळ खेळाडू आहे सूरज कलोचिया. म्हटल्याप्रमाणे अगदी चतुरतेनं शुभमने हा गुण मिळवलाय. टच पॉइंट आणि गुण होत आहेत 15. थर्ड रेड. पाय घसरून पडतोय आणि इथेच या थर्ड रेड मध्ये जेरबंद झाला. पुन्हा एकदा चेंबूरचा संघ आत्मविश्वासाने उभा राहतोय. सेकंड हाफचा खेळ सुरू झालाय. आणि इथे बदलतोय खेळ. पुन्हा एकदा सुपर कॅच. सुपर कॅच अंबिका सेवा संघाची 17 गुण. योगेश जगदाळे.
सूरज एकतर्फी लढत चढाईच्या माध्यमातून या संपूर्ण सामन्यात खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला शुभम, योगेश, शैलेश यासारखे दिग्गज खेळाडू सामना संपायला, अंतिम फेरीचा सामना संपायला शेवटची 5 मिनिटं, 16 आणि 17चा गुणफलक, शेवटची 5 मिनिटं हा सामना संपण्यासाठी मात्र बाकी आहेत. 16 आणि 17 मात्र 1 गुणाची आघाडी अंबिका या संघाकडे आणि दोन्ही संघाकडे 6 पेक्षा कमी खेळाडू, त्यामुळे कोणत्याही संघाला बोनस मिळवण्याची नवी संधी नाही राहू शकत आणि 3 पेक्षा जास्त खेळाडू, त्यामुळे सुपर टॅकलची संधी नाही राहत. त्यामुळे नक्कीच 2-2 चढाई होतील आणि मग तिसऱ्या चढाईला सुपर रेड साठी ही आपल्याला पाहायला मिळेल झटापट, परंतु ही झटापट इथेच घडली आहे. अगदी वेळेवर निशाणा साधत योगेशला जेरबंद केलंय. सागर नार्वेकर, चेंबूर क्रीडा केंद्राचा हा एक अनुभवी खेळाडू, अजूनपर्यंत कोणतीही चढाई केली नव्हती या सामन्यामध्ये, पण यावेळेस मात्र सावधानतेचा खेळ करत आपल्या संघाकडे आता समान आघाडीचा गुण झालेला आहे. एक बाजूला शैलेश आहे, पकड झाली तर सुपर टॅकल, एक बाजूला सागर तर दुसऱ्या बाजूला शैलेश. पुन्हा एकदा थर्ड रेड साठी येतोय चप्पल खेळाडू या स्पर्धेत, या सामन्यामध्ये त्याने अतिशय चप्पल खेळ पुन्हा एकदा यशस्वी ठरतोय. सूरज एक गुण घेऊन आला, आता मात्र पुन्हा एकदा अनुभवाचा हा कस लागतोय शैलेशचा. पुन्हा एकदा अनुभवाचा कस, 1 गुण मिळतोय संघाला आणि क्रीडांगणात येतोय चढाईपटू शुभम. पुन्हा एकदा समान आघाडीचा गुणफलक 18 विरुद्ध 18. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं मात्र बाकी आहेत. गुणफलक जो आहे तो समान आघाडीचा. अतिशय खोलवरची चढाई, परंतु कोणताही गुण मिळवण्याचा विशेष प्रयत्न दिसत नाहीये. सावधानतेचा जास्त गंध या चढाईमध्ये. सामना संपायला शेवटचे 2 मिनिटं सामनाधिकारी जाहीर करतायत आणि शुभम यावेळेस चढाईसाठी येतोय आणि यावेळेस पुन्हा एकदा या स्पर्धेतला, या मॅच मधला, या सामन्यामधला हिरो सूरज कनोजिया. अतिशय चपळ खेळाडू, अतिशय चपळ खेळाडू, दोन्ही बाजूला खेळाडूंना गुंतवतोय आणि यावेळेस मात्र अनुभवी शैलेशने ही सुपर कॅच केली आहे आणि 2 गुण मिळवलेले आहेत अंबिका सेवा संघासाठी. 2 गुण आणि ह्या 2 गुणांनी गुणफलक होतोय 20. या क्षणी शैलेशचं घायल होणं हे संघाला परवडणारी गोष्ट नक्कीच नाहीये. अनुभव आणि असलेली त्याची ही उपस्थिती क्रीडांगणातली ही संघातल्या खेळाडूंना मिळणारा आत्मविश्वास ठरतो. पुन्हा एकदा सामना सुरू होतोय आणि सामन्यासाठी थर्ड रेडचा कॉल 7 नंबरची जर्सी घालून शुभम दिडवाल. प्रो कबड्डीमध्ये आपण ह्याचा खेळ पाहिला, या 4 दिवसात ह्या खेळाडूचा खेळ पाहिला, अतिशय उत्तम थर्ड रेड आहे. आपली ताकद, आपली ही
ऊर्जा आणि हा वेग या सर्वांवरती आरूढ होऊन संघासाठी गुण मिळवतो आणि तोच विश्वास पुन्हा एकदा घेतोय शुभम दिडवाल. घेऊन येतोय एक संघासाठी एक गुण. गुणफलक होतोय 21-18. आणि यावेळेस मात्र एक अतिशय उत्तम पकड. अनुभवी शैलेश आपण पाहिलात की एक पकड एक गुण एक चढाई या सगळ्याच खेळामधून शैलेशने फिरवलेला सामना आणि त्याला सोबत लाभलेली शुभम दिडवालची खेळाचा हा अनुभव. यावेळेस मात्र सुपर कॅचची ही धावी संधी असू शकते, परंतु शुभमने टच केलेली आहे, निदान रेषा पार केलेली आहे, त्यामुळे यावेळेस तो सुरक्षित आपल्या माघारी परतू शकतो. गुण मिळवण्याची कोणतीही विशेष आवश्यकता यावेळेस नाही. काही क्षण हा सामना संपण्याच्या बाकी, अंतिम फेरीचा हा सामना संपण्यासाठी अगदी काही क्षण बाकी. या मानाच्या स्पर्धेत आपल्या विजयाचं मानचिन्ह घेण्यासाठी काही क्षण बाकी आहेत. सागर नार्वेकरला ही पकड आणि नक्कीच यासोबत सामना संपतोय आणि या स्पर्धेचा विजेता ठरतोय अंबिका सेवा संघ. अभिनंदन अंबिका सेवा संघाचं.